प्रेझेंटेशन पाहिलं, अत्यंत सुरेख, कुठल्याही सरकारी योजनेचा किंवा यंत्रणेचा फायदा न घेता अशा स्तरावर जाऊन काम करणं, जिथे कामाची गरज आहे, लोकांना गरज आहे, समाजाला गरज आहे, स्वतःला प्रसिद्धीच्या बाहेर ठेवून काम करणारी ही मंडळी, या लोकांना धन्यवाद देतो. कारण यांच्यामुळेच आपण सगळेजण या एका प्लॅटफॉर्मवरती येऊ शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या लोकांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या फाउंडेशनबद्दल, माझ्या संस्थेबद्दल मला इथे माहिती देण्याकरता सांगण्यात आलेलं आहे. स्वनाथ फाउंडेशन. स्वनाथ फाउंडेशन ही संस्था लहान मुलांच्या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. याचं ऑफिस मलाबार हिल, मुंबई येथे हेड ऑफिस आहे. मी पहिले माझा परिचय करून देतो. मी राहुल रघुनाथ लोणकर. माझं राहणं नागपूरला आहे आणि स्वनाथ फाउंडेशनशी मी मागच्या 4 वर्षापासून 2022 पासून जुळलेलो आहे. ॲज अ कोऑर्डिनेटर मी याचं काम पाहतो आणि माझं शिक्षण हे MBA मॅनेजमेंटमध्ये झालेलं आहे आणि सामाजिक क्षेत्राशी मागच्या 18 वर्षापासून मी काही ना काही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये जिथे जबाबदारी मिळेल तिथे आणि जिथे आवड निर्माण होईल तिथे अशा दोन्ही ठिकाणी माझा वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक लोक माझ्यासमोर उदाहरणं आहेत. अनिल काका असतील, रागीट सर असतील, यांच्यासारखी लोक आहेत की ही मंडळी प्रचंड काम करत असतात. सराफ काका असतील, हे लोक प्रचंड काम करत असतात आणि स्वतःच्या एकही कुठलाही स्वार्थ न ठेवता हे लोक काम करतात. हा एक खूप मोठा भाग आहे त्याच्या मागचा. त्याच्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. स्वनाथ फाउंडेशनविषयी सांगायचं झालं तर स्वनाथ फाउंडेशनची माहिती पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण फाउंडेशन काय आहे, कशा संदर्भात काम करते, फाउंडेशन कोण चालवतं, त्याच्या मागची भूमिका काय, हे सर्व स्पष्ट होणं गरजेचं आहे. स्वनाथ फाउंडेशनची माहिती द्यायची झाली तर श्रेया भारतीय याच्या संस्थापिका आणि मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. श्रेया भारतीय स्वतः मुलांच्या क्षेत्रामध्ये 2000 पासून काम करतात आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विद्यापीठाकडनं त्यांना PhD मिळालेली आहे. PhD MA MSW परिवार व बालसंगोपन अशा या क्षेत्रातच त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात केली आणि अनाथ मुलांचे पुनर्वसन, समुपदेशन व समुपचार हा विषय घेऊनच त्यांची PhD झालेली आहे. त्याच्यामुळे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जातं. महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे जवळपास 1500 मुलांच्या त्या आई आहेत. आम्ही सगळेजण त्यांना आईच म्हणतो. कारण आमचं सुद्धा पालन, आमच्याकडे लक्ष देणं, प्रत्येकाची बारीक बारीक गरजेची लक्ष देणं आणि त्याला सपोर्ट सिस्टम म्हणून उभं राहणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी त्याचं काम ते अगदी कटाक्षाने करत असतात. विद्यार्थी दशेपासून त्या सामाजिक क्षेत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जुळलेले आहेत आणि समाज क्षेत्राची प्रचंड आवड असलेली व्यक्ती ही आहे. ॲडॉप्शन या क्षेत्रामध्ये आणि पालकांचे समुपदेशन, जसं मी सांगितलं की 2000 पासून त्या या क्षेत्रामध्ये काम करतात. 2019 मध्ये स्वनाथ फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून त्या संस्थेच्या संस्थापिका आणि कार्यकारी विश्वस्त म्हणून काम पाहतात. आपल्या संघाचीच एक विवेकानंद एज्युकेशन इन्स्टिट्यूट चेंबूर मुंबई येथे आहे. त्या इन्स्टिट्यूटच्या त्या CSR हेड होत्या आणि काउन्सिलर पण म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. महाराष्ट्र शासनाचा ज्युएनाईल जस्टिस रूल ही एक मुलांच्या क्षेत्रात काम करणारी तज्ज्ञ समिती आहे. त्या तज्ज्ञ समितीवरती श्रेया भारतीय या नॉमिनेट झाल्या आहेत आणि या क्षेत्रामध्ये त्या आता आपलं कार्य पुढे नेत आहेत. श्रेया भारतीय यांनी जी टीम स्वनाथ फाउंडेशनच्या कार्यकर्ता उभी केली, त्या टीमला सुद्धा ओळखणं गरजेचं आहे. काल आपण प्रमोदजी देशपांडेंना ऐकलं. प्रमोदजी देशपांडेंनी पूर्णपणे संस्था कशी असावी, संस्थेचं त्याची जी डाऊन द लाईन आहे ती काम करणारी कशी असावी, कोणते कोणते डिपार्टमेंट आहे, अशा फार सुरेख आणि सुंदर माहिती आपल्या सगळ्यांना दिली. की थोडक्यात माहिती आमच्या संस्थेसंदर्भात आहे. याची जी टीम आहे, याचे ट्रस्टीज आहेत, डायरेक्टर आहेत, एक ॲडवायझरी बोर्ड आहे. हा ॲडवायझरी बोर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो. जिथे जिथे मुलांच्या क्षेत्रामध्ये वर्कशॉप्स घेण्याचे असेल, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की कमी आहे, यंत्रणेला कुठेतरी ओरिएंटेशनची गरज आहे, पालकांना, समाजाला ओरिएंटेशनची गरज आहे, अशा ठिकाणी आम्ही यांच्या ॲडवायझरी कमिटीच्या, ॲडवायझरी बोर्डच्या माध्यमातून संस्थेबद्दल माहिती देत असतो. त्याच्या खाली तुम्ही बघाल वर्किंग कमिटीचे मेंबर्स आहेत. या ठिकाणी सगळ्या लेडीज आहेत. वर्किंग कमिटीचे हे वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेल्या लेडीज आहेत. याच्या व्यतिरिक्त काही टीम मेंबर्स अजून ॲड झाले आहेत.
वर्किंग कमिटीमध्ये बरेच हे जे मेंबर्स आहेत हे आपापल्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रात यांच्यासुद्धा काही जणांच्या NGOs आहेत, काही जण आपापल्या ठिकाणी मोठं काम करत आहेत, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा हे स्वनाथ फाउंडेशनला व्हॉलेंटरीली वेळ देतात. आवश्यक असेल त्या ठिकाणी यांची सेवा पण ते लोक सगळेजण देत असतात. लीगल बोर्ड, CSR, मीडिया अशा पद्धतीने आमचं हे पूर्ण काम मागच्या 5 वर्षापासून पुढे चाललंय. जसं म्हणालो की स्वनाथ फाउंडेशन ही एक व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आहे. याच्यामध्ये ऑफिस कार्यकर्ता काही जण जर सोडले तर बाकी सगळेजण व्हॉलेंटरीली आपल्याला या कामामध्ये वेळ देतात. याचा मिशन फार क्लिअर आहे, हर बच्चे को परिवार. आता हर बच्चे को परिवार म्हणजे काय? मुलांना काय घरं नाहीत का? घरं आहेत ना, पण समाजात अशी पण मुलं आहेत की ज्यांना खरंच घरं नाही आहेत असं म्हणायची स्थिती आहे. म्हणजे काय आहे? जी मुलं काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं आहेत त्या मुलांना घर मिळावं अशी मुलं साधारणतः कुठे मिळतात? आपल्यालाही माहिती आहे, आपणही समाजकार्यामध्ये काम करतात. तशी मुलं आपण पाहतो, रेल्वे स्टेशनवरती असतात, कुठेतरी रस्त्यावरती भीक मागत असताना दिसतात. या मुलांचं भवितव्य काय काय? याच्याकरता एक यंत्रणा आहे. यंत्रणा अशी आहे की जी मुलं अशी रस्त्यावरती किंवा उकिरड्यावरती न्यूबॉर्न असतील किंवा अशी मिळालेली असतील, रस्त्यावर हरवली आहेत, रेल्वे स्टेशनवरती रडत बसलेली मुलं असतात, तिथल्या पोलिसांना ते सापडतात, पोलीस त्यांना हँडओव्हर करतात. ते हँडओव्हर जे करणं आहे ते हँडओव्हर केलं जातं CWC, चाइल्ड वेलफेअर कमिटी. ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते आणि CWCच्या मार्फत यांना तिथल्या बालगृहामध्ये पाठवलं जातं. मग बालगृहात पाठवल्यानंतर त्यांची पूर्ण शहानिशा होते की ते मुलं कुठून आलेले आहेत, हरवलेले आहेत का, त्यांचे आई वडील आहेत की नाही आहेत. परिवार जर का मिळत नसतील तर त्यांना बालगृहामध्ये ठेवण्यात येतं. अशा पद्धतीने स्वनाथ फाउंडेशनचं काम चालू आहे. प्रत्येक मुलाला परिवार मिळावा ही स्वनाथ फाउंडेशनची कन्सेप्ट जशी आहे तसंच मुलांचं संगोपन हे परिवारातच होऊ शकतं. त्यांना परिवाराच्या बाहेर कुठल्याही व्यवस्था जरी तुम्ही उभ्या केलात तरी त्यांचं संगोपन होऊ शकत नाही. आई वडील, भाऊ बहीण, काका मामा आजी या नात्यांमध्ये असला जो ओलावा आहे, या नातेसंबंधांमध्ये असलेली जी शिकवण आहे ही सगळी शिकवणच आपल्याला या मुलांना डेव्हलप करण्याच्या कामात येऊ शकते. आतापर्यंत बरीच अशी मुलं, जवळपास साधारण एक पिढी पूर्ण निघून गेलेली आहे की जी मुलं आईवडिलांविना आणि संगोपनाविना वाढलेली आहेत. काही मुलं नशीबवान ठरली की ती चांगल्या संघटनांच्या संपर्कात आली आणि चांगल्या मार्गाला लागली, पण जी नाही लागली त्यांची संख्या जास्त आहे. आणि अशी हातातनं निघून गेलेली मुलं हे भारताचं सरळ नुकसान आहे. त्याच्यामुळे अशा मुलांना घर मिळावं आणि संस्कार मिळावे या दृष्टीने स्वनाथ फाउंडेशन काम करतं. जसं मी मगाशी म्हणालो, CWC ही तुम्हाला चाइल्ड CCI चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशनमध्ये पाठवतं. काय करतं हे चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन? चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांच्या संगोपनाची व्यवस्था असते, फार चांगल्या असतात. काही मी म्हणेन की 70% चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन चांगले आहेत, पण काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा घोळ आहे. पण चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन हा मुळातच भारतातला पर्याय नाही, तो शेवटचा पर्याय असावा असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशनमध्ये जर मुलं आली तर त्याच्यामध्ये 2 विभागामध्ये आम्ही त्यांना विभागतो, 0 ते 6 वर्ष आणि 6 ते 18 वर्ष. 0 ते 6 वर्षातली जी मुलं आहेत ती मुलं ॲडॉप्शन करता जातात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ॲडॉप्शन हा आपल्या प्रत्येकाला परिचित असलेला शब्द आहे. तर ती मुलं दत्तका करता ती मुलं जातात. आता 2014मध्ये माननीय नरेंद्र मोदी सरकार जेव्हा आलं त्यानंतर त्यांनी ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये बदल केले आणि त्या बदलानुसार बरेच रिफॉर्म्स त्यांनी आणलेत आणि त्या बदलानुसार ही जी सगळी मुलं आहेत या मुलांना एका पर्टिक्युलर चॅनलमधनं त्यांनी देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत ती मुलं त्या इन्स्टिट्यूशनमधनं डिस्पेन्स व्हायची, पण आता ती मुलं त्या चॅनलमध्ये येतात. ते चॅनलचं नाव आहे कारा. कारा ही एक अशी गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, अशी एक व्यवस्था आहे की ज्याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स एजन्सी. ही काराची वेबसाईट, इथे मुलांना रजिस्टर केलं, पालकांना रजिस्टर व्हावं लागतं आणि ज्या पालकांना असं वाटतं की बा आपल्याला मूल पाहिजे आहे तर त्यांनी त्या व्यवस्थेमध्ये जायचं. तिथून त्यांना मुलं अलॉट होतात. ही मुलं भारतातली कुठलीही असू शकतात. आतापर्यंत त्या जिल्ह्यातली, त्या शहरातली अशी मुलं साधारणतः मिळायची, पण ही मुलं कुठली असू शकतात. पण मुलांनी जर का एकदा मुलांना घेण्याकरता पालकांनी नाही म्हटलं तर याचा वेटिंग पिरियड परत त्यांना लाईनमध्ये लागणे,
त्याच्यामुळे ही व्यवस्था ज्या मुलांना, ज्या परिवारांना मुलांची गरज आहे, खरंच आवश्यकता आहे, अशा ठिकाणी लवकर पोहोचत नाही. त्याच्यामुळे तिथे एक उदासीनता येते आणि समाज त्या मुलांना घेण्यापासून वंचित राहतो. ती मुलं त्या आईवडिलांपाशी जाण्यापासून वंचित राहतात. हे राहू नये याच्याकरता स्वनाथ फाउंडेशन काम करते. मग पर्याय काय उरला? म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटलाही नाही म्हणतोय, आम्ही प्रायव्हेटलाही नाही म्हणतो, आम्ही कुठे स्टँड करतोय. मग पर्याय काय? तर जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये पर्याय आहेत आणि ते गव्हर्नमेंटनी आपल्याला देऊन ठेवलेले आहेत. फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन शून्य होतं आतापर्यंत. याकरता गव्हर्नमेंटनी खूप छान स्कीम्स त्या ठिकाणी उपलब्ध केल्या. किनशिप सारखी योजना आहे, फॉस्टर केअर सारखी योजना आहे. या योजनेच्या मार्फत ही मुलं परिवारांमध्ये टेम्पररी पॅरेंटिंग करता जाऊ शकतात. यातल्या फॉस्टर केअर या स्कीमवरती आम्ही फोकस करतो स्वनाथ फाउंडेशनमध्ये. फॉस्टर केअर ही अशी संस्था आहे, अशी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये मुलं टेम्पररी पालकत्वाकरता परिवारात जाऊ शकतात. ॲडॉप्शन हे 0 ते 6 वर्ष वयोगटातल्या मुलांचं होतं, पण 6 वर्षानंतर ते 18 वर्षापर्यंत तशी मुलं ही बालगृहातच खितपत पडलेली असतात आणि 18 वर्षानंतर त्यांचं भविष्य शून्य आहे. अंधकारामध्ये बालगृह त्यांना 18 वर्षी बाहेर पाठवून देतं. हा जो प्रकार आहे याच्याकरता गव्हर्नमेंटचं कुठल्याही प्रकारचं बॅकिंग नाही. त्याच्यामुळे ती मुलं अतिशय वल्नरेबल होतात. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की 18 वर्षापर्यंतच ती प्रोटेक्टेड भिंतीच्या आत आहेत, 18 नंतर ती परत भिंतीच्या बाहेर असतात. त्याच्यामुळे समाजामध्ये अशा मुलांचं प्रमाण आल्यानंतर वल्नरेबल होण्याचं जास्त असतं. ह्या मुलांना प्रोटेक्शन देण्याकरता सुद्धा आवश्यक गोष्टींकरता पावलं स्वनाथ फाउंडेशनतर्फे उचलली जातात. बऱ्याचशा संस्था आहेत, प्रायव्हेट आहेत, विदेशातल्या संस्था आहेत की ज्या आपल्याला सांगतात की असं तुम्ही करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, किंवा वेगवेगळ्या कायद्यांच्या माध्यमातून जिने कन्व्हेन्शन्स होतात वेगळे वेगळे. तर ह्या कन्व्हेन्शन्समधनं वगैरे जे काही समोर येतं त्या गोष्टी जेव्हा आपण ॲनलाइज करतो तेव्हा असं लक्षात येतं की पूर्वापार आपल्या संस्कृतीमध्येच याची जडणघडण आहे. फॉस्टर केअर जेव्हा मी नाव घेतो तेव्हा मी चित्र बाजूला ठेवलंय बाळकृष्णाचं. बाळकृष्णाचं चित्र काय सांगतं आपल्याला? त्याचे बायोलॉजिकल पॅरेंट्स कोण आहेत? देवकी आणि वसुदेव. पण काही परिस्थितीमुळे, काही विपरीत परिस्थितीमुळे बाळकृष्णाला नंदा घरी जावं लागलं. यशोदा आणि नंदानी त्यांचं संगोपन केलं. ही आपल्याला कथा माहिती आहे. मग हे काय होतं? हे एक प्रकारे टेम्पररी पॅरेंटिंगच आहे ना. हे जे फॉस्टरिंग आहे हे फॉस्टरिंगच आम्ही सांगतोय. मग हे आज आपल्याला कायद्याच्या रूपात का आणावं लागतं? प्रत्येक गोष्ट कायद्यात आली की आम्ही मानणार असं का बरं? पण भारतात अशी परिवार अजूनही आहेत की जिथे आई वडील नाहीत तर मुलगा मामाकडे शिकतोय, मुलगी आत्याकडे आहे. असे अनेक परिवार आहेत की त्यांचं संगोपन करतात. अशी खूप उदाहरणं आपण आपल्या शहरात, आपल्या आजूबाजूलाही बघू शकतो. त्यांचं चांगलं चाललंय ना. मग ही जी मुलं आहेत, ही जी बालगृहामध्ये आहेत, ही यांना परिवार का मिळू शकत नाही हा आमचा एक बेसिक प्रश्न आहे. मुलं, मागे जो सर्वे झाला 2021 मध्ये 3 करोडपेक्षा जास्त मुलं भारतीय बालगृहामध्ये आहेत. त्या मुलांचं भवितव्य काय हा आमचा सरळ प्रश्न आहे. त्यांना परिवार मिळूच नाही का? कोणाची आई आहे, कोणाचे वडील आहेत, कोणाचे आई वडील नाहीत, आजी आजोबा सक्षम नाहीत, ती मुलं बालगृहात आहेत. त्यांचे ॲनालिसिस व्हावे, त्यांचे EQ IQ टेस्ट व्हाव्यात, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती मोठ्या मोठ्या यंत्रणा उभ्या करून तुम्ही ऑनलाईनमध्ये सगळ्या गोष्टी आणू शकता. या 3 करोड मुलांचा डेटा का नाही ऑनलाईन येऊ शकत? काय कुठली भीती आहे तुम्हाला त्या गोष्टी समोर आणण्याची? तर ह्यावरती काम व्हावं याच्याकरता आम्ही सरकारी यंत्रणेला, समाजाला आणि जे याच्यात अभ्यास करणारे लोक आहेत त्या लोकांना आवाहन करतोय. सध्या स्वनाथ फाउंडेशनचा जो एक्झिस्टन्स आहे भारतामध्ये, आम्ही 18 राज्यांमध्ये जाऊन आलो. त्या 18 राज्यापैकी 4 राज्यांमध्ये सरकारी यंत्रणेसोबत डायरेक्ट त्यांच्या मंत्रालयाच्या ह्युमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून आम्ही 4 राज्यांमध्ये, आसाम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या 4ही राज्यामध्ये आम्ही वर्कशॉप्स कंडक्ट केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये अजूनही आम्ही कन्सिस्टंट वर्कशॉप्स कंडक्ट करतो आहोत. ज्या ठिकाणी यंत्रणेला सेन्सिटाईज करण्याचे विषय येतात त्या ठिकाणी आम्ही वर्कशॉप्स कंडक्ट करतो आणि यंत्रणेला त्या दृष्टीने ॲक्टिवेट करतो. समाजामध्ये जाऊन प्रमोशन करणे हा एक आमचा दुसरा टप्पा असतो. जसं मी सांगितलं की 3 स्टेजवरती आमचा कोलॅबरेटिव्ह अप्रोच आहे. म्हणजे जिथे आम्हाला माहिती आहे की आम्ही एक संस्था म्हणून काम करतोय, आम्ही एक ब्रिज आहोत फक्त. आम्ही खूप आमच्याकडे काही कुठली संस्था, बिल्डिंग नाही की जिथे आम्ही मुलांना आणून तिथे ठेवून तिथं त्यांना घरांमध्ये पाठवू. पण अशी जी अनेक ठिकाणी मुलं आहेत त्या लोकांना सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचवणे
आणि सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून मुलांना परिवारापर्यंत पोहोचवणे, अशा पद्धतीने ह्या दुहेरी नीतीवरती आम्ही काम करू शकतो. ॲज अ ब्रिज आम्ही हे काम करू शकतो. असं 3 स्टेजमध्ये आमचे काम चाललं आहे. अवेअरनेस इन सोसायटी, तो फिजिकल असेल, डिजिटल असेल, जे कुठले माध्यमं असतील अवेअरनेसचे, ते सगळे माध्यमं आम्ही वापरतो आणि मुलांना सोसायटीमध्ये याबद्दल अवेअरनेस करायचा प्रयत्न करतो. सेन्सिटायझेशन ऑफ स्टेक होल्डर्स हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यांच्या आत्तापर्यंत जितकीही वक्ते आपल्या फोरमवरती येऊन गेले, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, डाऊन द लाईन सरकारी यंत्रणा निष्क्रिय आहे, सरकारी यंत्रणा काम करायला त्रास देते, सरकारी यंत्रणेमध्ये काम करत असताना एनजीओला त्रास होतो. हे आहे ना, फॅक्ट आहे. पण मग सरकारी यंत्रणा ती माणसंच आहेत शेवटी, मग त्यांना सेन्सिटाईज करणे हे पण आपल्यालाच करावं लागेल. त्यामुळे त्यांच्यातले जे लोक साधारणतः या गोष्टीला लाईक माइंडेड असतील, त्यांना सुद्धा सोबत घेऊन, जवळ घेऊन, त्यांना सुद्धा त्याचं समुपदेशन करणे आणि याच्यातल्या कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं याची जी आमची रिसोर्सची टीम आहे, यांचे छान ट्रेनिंग मॉड्यूल्स आहेत, ते ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही त्याचं सेन्सिटायझेशन करतो. आणि तिसरा महत्त्वाचा भाग आहे पर्स्पेक्टिव्ह पॅरेंट्स जे आहेत, जे लोक मुलांना घेऊ इच्छितात, त्या लोकांचं काउन्सिलिंग करणं, या लेवलला जाऊन आमचं काम आहे. त्याच्यातनं आम्हाला काय साधायचं आहे, फॉस्टर केअरचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन व्हावं, की जी मुलं आहेत ती मुलं परिवारात जावी, त्यांना परिवार मिळावा, हाच आमचा अल्टिमेट गोल आहे आणि याच्याकरताच आमचं काम आहे. ऑथॉरिटीजनी सिमलेसली काम करावं, कुठल्याही प्रकारचं घर्षण नको आहे त्याच्यात, कारण घर्षण राहिलं तर विनाकारणच्या वाद निर्माण होतात. शेवटी भवितव्य त्या मुलांचं आहे, विचार मुलांचा जर डोळ्यावर समोर ठेवला तर ह्या सगळ्या गोष्टी रूल आउट होऊ शकतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती विचार करून पुढे जायचं आहे. आणि हे सेन्सिटायझेशन आणि पर्स्पेक्टिव्ह पॅरेंट्सच्या बद्दल मी सांगितलं, ते कसं होऊ शकतं याच्याकरता आम्ही काय करतो आहे सध्याच्या घटनेला, ती थोडंसं मी सांगून देतो. आमचं पहिलंच अपील आहे, अनाथ नाही स्वनाथ. अनाथ हा निगेटिव्ह शब्द आहे. अनाथ हे तुमच्या भावनांना निगेटिव्हिटीकडे नेतं. पण तुम्ही जर त्या मुलांना स्वनाथ म्हणायला सुरुवात केली, कारण ते त्यांचेच अपलिफ्टमेंट करतात आहे, ते त्या बालगृहामध्ये ते त्यांचेच झगडून राहिलेले आहेत, त्यांचेच रोजचे डे टू डेचे प्रॉब्लेम्स ते फेस करून राहिले आणि अशा ह्याच्यातनं जी लिफ्ट होणारी मुलं आहेत ती त्यांची होतात आहेत. कोण त्यांना बाहेरून सपोर्ट करतं, म्हणून ही स्वनाथ मुलं आहेत. तर तुम्ही दिव्यांग करू शकता अपंगचं, तर अनाथांचं स्वनाथ का नाही करू शकत? याकरता आम्ही ऑनरेबल कोर्टसमोर सुद्धा ही विषय नेलेला आहे आणि केंद्र सरकारकडे सुद्धा हा विषय मांडलेला आहे. दुसरं आहे, स्वनाथ फाउंडेशन एक नोडल एजन्सी म्हणून या दृष्टीने समोर यावी, या दृष्टीने आमचे केंद्र सरकारसोबत बोलणं चालू आहे. आणि स्टेट स्पेसिफिक म्हणजे आम्हाला ज्या 32 स्टेटमध्ये काम करायचं आहे त्याच्याकरता आम्हाला एक स्पेशल स्टेट स्पेसिफिक काही ऑथरायझेशन पाहिजे, तर ते आम्हाला मिळावे या दृष्टीने आमचे प्रयत्न. रिसेंटली 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी आम्ही या संदर्भामध्ये एका राष्ट्रीय परिषदेचं आयोजन मुंबई येथे केलं होतं. या परिषदेमध्ये वेगवेगळे एज्युकेशनिस्ट, त्याच्यानंतर पॉलिसी मेकर्स, त्याच्यानंतर वेगवेगळ्या लेवलचे या क्षेत्रात काम करणारे 30-40 वर्षापासून काम करणारे दिग्गज, असे असंख्य लोकांची मांदियाळी त्या ठिकाणी होती. आणि त्या लोकांनी पूर्ण ह्या व्यवस्थेला कशा पद्धतीने आपण समोर नेऊ शकतो एक टीम म्हणून, यावरती सुद्धा आम्ही मंथन केलं आणि हळूहळू करून हा विषय समोर चाललेला आहे. या पिक्चरमध्ये आपण बघू शकता, कारा ही जी एजन्सी मी सांगितली, याचे एक्स डायरेक्टर माननीय जगन्नाथ पती सर हे या कार्यक्रमाकरता प्रमुख अध्यक्ष म्हणून आले होते. की राज्याच्या राज्यमंत्री बोर्डीकर मॅडम या पण त्या कार्यक्रमात होत्या. छत्तीसगड राज्याच्या बालायोगाच्या अध्यक्ष वर्णिका शर्मा मॅडम या पण त्या ठिकाणी अवेलेबल होत्या. असे वेगवेगळ्या जवळपास भारतातल्या 9 राज्यांमधनं प्रमुख अतिथी त्या ठिकाणी आले होते आणि व्हॉलेंटियर्सचं आणि आमच्या टीमचं पूर्ण त्यांनी मार्गदर्शन केलं. प्लस रजिस्टर जे लोक झाले होते त्या लोकांना सगळ्यांना ट्रेनिंग दिलं. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कसे वर्कशॉप्स घेतले त्या संदर्भातले फोटो आहेत. बाकी फक्त इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड. थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं, वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.